एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 4 आपण चालू केलाय. त्यातले 2 श्लोक झाले आपले काल का नाही. 2 श्लोक झाले आणि आता राजाचा प्रश्न आहे परत नवनारायणाला की त्या भगवंतांचे जे अवतार झालेत त्यांचं जे चरित्र आहे त्याविषयी त्यांनी प्रश्न केला. त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर जे द्रुमिल मुनी इथं द्रुमिल नारायण ते देतात. श्लोक क्रमांक 3 भूतयर्दा पश्येर मिराष्ट्रात्मसृष्टे पुराः विराजं विरचय्यं तस्मिन् स्वाशेन विष्टः पुरुषा विधानमाप नारायणादिदेवः. श्लोक क्रमांक 3 द्रुमिलाने प्रथम पुरुषाचा अवतार सांगितला. तो म्हणाला जेव्हा स्वतः उत्पन्न केलेल्या पंचमहाभूतांनी द्रुमिलने प्रथम पुरुषाचा अवतार सांगितला. तो म्हणाला जेव्हा स्वतः उत्पन्न केलेल्या पंचमहाभूतांनी विराज म्हणजेच ब्रह्मांड, विराज म्हणजे काय ब्रह्मांड, हे नगर आदिदेव नारायणाने निर्माण केले. म्हणजे काय केलं, हे विश्व तयार केलं ब्रह्मांडाच्या रूपाने आणि त्याच्या स्वतःच्या अंशाने प्रकट झाला. तेव्हा त्याला पुरुष हे नाव मिळाले. आता सुरुवातीपासून सांगितलं जे निर्गुण निराकार असणारे ब्रह्म, मग ते असणारं ब्रह्म ही सगुण साकार कसं झालं विश्वाच्या रूपाने, ते तू सुरुवात केली सांगायला. असा सरळ सरळ श्लोकाचा अर्थ. अवतारा माझे प्रथमता पुरुष अवताराची कथा द्रुमिल झाला सांगता एक तत्वता महाराजा. आता ह्या सगळ्या अवतारामध्ये ते काय म्हणले, नारायण म्हणले की तुला जो पुरुष अवतार आहे परमात्म्याचा, जो सगळ्यात आधीच आहे पुरुष अवतार, म्हणजे त्या अवताराबद्दल मी तुला सांगतो की पहिल्या अवताराचे वर्णन करू लागला. आता कोणत्या पुरुष असणार या पहिल्या अवताराचं. नारायणी आत्मशक्ती पंचमहाभूते भूताकृती सृजोनिया यथा निगुते ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली. त्या असणाऱ्या नारायणाने आत्मशक्तीने, आत्मशक्ती म्हणजे आत्मस्वरूपाच्या शक्तीने सामर्थ्याने पंचमहाभूताच्या आकृती निर्माण केल्या. म्हणजे सुरुवातीला काय तयार झालं. आता याच्या आधी हा विषय होऊन गेलेला आहे. मला वाटतं कवी नारायणाने सांगितलं नाही का, जेव्हा जनकराजांनी प्रश्न केला होता माया म्हणजे काय, राया तुझा प्रश्नच गेला वाया, कारण जे गोष्टच नाही त्याच्याबद्दल काय सांगू, असा विषय झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी हा उल्लेख केला होता. आता परत तोच विषय परत पुढे आला की नारायणाने आत्मशक्तीने जे पंचमा, म्हणजे सुरुवातीला काय होतं निर्गुण निराकार असणारं ब्रह्म होतं, त्याच्या ठिकाणी कल्पना तयार आली, कल्पना तयार झाली काय मी एक आहे मला अनेक व्हायचंय, अशी कल्पना आली. ही कल्पना आल्याबरोबरच ती झाली काय झाली, माया तयार झाली. ती कल्पना म्हणजेच माया. त्या कल्पनेलाच काय म्हणायचं माया. कल्पना कधी खरी असते का, फक्त ती मनातल्या मनात गेलेली तयार केलेली असते. तिला स्वरूप आपण देतो आणि स्वप्न पाहतो आपण त्या कल्पनेने, आणि कल्पनेने स्वप्न पाहतो ना आपण. तिला म्हणायचं कल्पना, ती असती माया, तिला म्हणायचं माया. असा तो एक असलेला ज्या ठिकाणी त्याला इच्छाशक्ती झाली अनेक व्हायची, ती इच्छाशक्ती झाली म्हणजे ती झाली माया. आणि ती माया त्या मायेने म्हणजे त्या पंचमहाभूत त्या ठिकाणी तिने म्हणजे त्याच्या सामर्थ्याने. आता माया एक शक्ती आहे. माया काय तिची त्या परमात्म्याची एक शक्ती आहे आणि त्या शक्तीपासून पंचमहाभूताच्या आकृती निर्माण झाल्या. तिला महद माया म्हणलंय. तिला काय महद माया किंवा महद ब्रह्म म्हणलंय. महद माया म्हणा किंवा महद ब्रह्म म्हणलंय तिला, महद ब्रह्म. आणि ते महद ब्रह्मापासून म्हणजे मायाच बरं का ती, तिला पंचमा म्हणजे ती शक्ती एक आत्मस्वरूपाची असणारी शक्ती त्या परमात्म्याची. म्हणजे अनेक प्रकारच्या शक्ती आहेत त्यातली एक प्रकारची ही शक्ती. आणि मग त्या पंचमहाभूताच्या आकृत्या निर्माण केल्या तिने. मग क्रमाने सर्व ब्रह्मांडाची व्यवस्था रचना केली. पंचमहाभूत तयार झाली. पंचमहाभूतानंतर परत 3 गुण तयार झाले, सत्वगुण रजगुण तमगुण. पंचमहाभूती कोणती, आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी, अशी पंचमहाभूती. विराज पुरुष ब्रह्मांड नाम तेथे लीला प्रवेश देवोत्तम या लागी पुरुष हे नाम पुरुषोत्तम स्वावंशे पावे. मग ब्रह्मांड हेच विराज पुरुषाचे शरीर आहे. बघा म्हणजे हे जेवढं हे ब्रह्मांड दिसतंय ना, आपण दिसतंय म्हणजे आपल्या पाण्याच्या पलीकडचं आहे ब्रह्मांड. एवढं मोठं कुठपर्यंत पाहू शकतो आपण त्याला. विज्ञानाने अनेक प्रयोग केले, अनेक शोध लावले, पण तरी त्याला सगळं ब्रह्मांडाचा शोध लावता आलेला नाही. अजून त्याने किती एक तिळभर शोध लावला नाही अजून ब्रह्मांडाचा, ब्रह्मांडामधल्या सगळ्या ब्रह्मांडाचा म्हणजे ब्रह्मांडामधल्या काही भागांचा तिळभर सुद्धा शोध लावला नाही. एवढं असणारं सगळं ब्रह्मांड त्या विराट पुरुषांनी तयार केलं. कशाने, कल्पनेने तयार केले, म्हणजे त्या मायेने तयार केले. येते लक्षात येते ना, त्या मायेने तयार केलंय आणि त्यालाच नाव दिलं विराट पुरुष. सगळ्या ब्रह्मांडाला नाव काय दिलं, विराट पुरुष. आणि तेच त्याचं शरीर आहे. म्हणजे आता हे दिसतंय आपल्याला सगळं ब्रह्मांड हे कोण आहे,
त्या परमात्म्याचं शरीर आहे, शरीर. आणि त्याच्या शरीरामध्ये असणारे जे आत्मतत्व आहे, जे आत्मस्वरूप आहे, तो त्याचा आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. आणि हे त्याचं सगळं शरीर आहे. आता आपण कुठे आहेत आता? त्याच्या शरीरामध्ये झालो का नाही आपण? म्हणजे झालो कोणाचा आपण? हा. मग त्याच्यामध्ये त्या सर्वोत्तमाने म्हणजे सगळ्यात असणारा, श्रेष्ठ असणारा जो पुरुष स्वतःच्या अंशाने त्यांनी त्यात लिहिलेने प्रवेश केला त्या ब्रह्मांडामध्ये, आणि म्हणून त्याला पुरुष म्हणतात. मग त्यांनी काय केलं? स्वतःच्या सामर्थ्याने सर्वोत्तम असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याने त्यांनी अंशरूपी प्रवेश केला. त्याच्यामध्ये अंशरूपी कसा? अंशरूपी प्रवेश केला म्हणजे थोडीशी चैतन्य शक्ती दिली त्या ब्रह्मांडाला त्यांनी. त्याची किती? थोडीशी शक्ती दिली त्या चैतन्य शक्ती असणारी त्याची थोडीशी त्या ब्रह्मांडाला त्यांनी दिली, आणि त्यामुळे त्याला म्हणले पुरुष. कारण अधिष्ठान त्याच आहे ना, म्हणून त्याला म्हणले पुरुष. मग त्याचे अंश योगे प्रकृती झाली प्रजाते प्रसवती, या लागे पुरुष नामस्थिती जाणनिश्चिती पावला. त्याच्या अंशाच्या संबंधाने माया प्रजेला उत्पन्न करता झाली. बघा, मग त्याचेच अंशाचं सामर्थ्य आलं नाही ब्रह्मांडामध्ये. मग त्या सामर्थ्यामुळे त्या मायेने प्रजेला उत्पन्न केलं, प्रजा तयार झाली. पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे 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 ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पायी एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे भावली, अमरपुरी तिचे घरकुली. एकनाथ महाराज सांगते त्यांचा अभंग. पहिले काहीच नव्हते म्हणले, तिथे ढालगज निर्माण झाले म्हणजे एक माया तयार झाली, आणि त्या मायेने एवढी खाती केली म्हणजे काय? ही जग दिली, जग ही जगाला जन्माला घातलं त्यांनी त्या मायेने. म्हणून म्हणून काय झालं? ते माया प्रजेला, त्या मायेने त्या पुरुषाच्या सामर्थ्याने त्या प्रजेला निर्माण केलं. म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये जे जीव तयार झालेत ना सगळी, हे सगळे जीव जन्माला घातले त्या मायेने. आणि त्या कुणामुळं? त्या पुरुषामुळं. माया प्रसवली, माया काय झाली? त्या पुरुषामुळं प्रसवली गेली, आणि त्यामुळं तिला त्या पुरुषाला नाव पडलं, त्या परमात्म्याला नाव पडलं पुरुष. त्यामुळे त्याचं नाव रूढ झालं काय? पुरुष म्हणून. कशामुळे झालं त्याला पुरुष? कशामुळे म्हणते? कारण माया ही मत ब्रह्म म्हणजे माया, ही माया त्याच्या शक्तीचं एक अंश आहे, आणि त्या अंशाने त्याने काय केलं? ब्रह्मांड तयार केलं, आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूते हे गुण तयार झाले, आणि ह्या ब्रह्मांडामध्ये त्याने काय केलं? चैतन्य रूपाने थोडंसं आपले काही चेतना शक्ती देऊन टाकली, त्याला त्यात प्रवेश केला, अंश रूपाने प्रवेश केला. म्हणजे कशाने? चैतन्याने प्रवेश केला या ब्रह्मांडामध्ये. त्यामुळे काय झालं? त्या मायेने त्या शक्तीमुळं, कुठल्या? त्या चैतन्य रूपी शक्तीमुळं त्या मायेने प्रजेला निर्माण केली. प्रजा निर्माण केली म्हणजे काय? हे सगळं जीवसृष्टी तयार केली त्यांनी, ह्या कोणी? मायेने. आणि त्यामुळं मग त्या पुरुषाच्या चैतन्यामुळं आणि ह्या मायेमुळं हे जगत तयार झालं, म्हणून त्याला नाव दिलं पुरुष. आले का लक्षात? तो आकर्तात्मयोग युक्ती जेग चेतवी चिच्छाशक्ती, ज्याचे निजगा जगत्वे स्फूर्ती, त्याची गुणकीर्ती दोष लोकी सांगो. आता तो स्वतः आकर्ता आहे. बघा, आता एवढं सगळं झालं, पण तो कसा आहे? स्वतः आकर्ता आहे, त्याने काहीच केलं नाही. तो कसा आहे? आकर्ता आहे, त्याने काहीच केलं नाही. आणि तरी पण आपल्या योगशक्तीने सर्व जगाला त्याने चित्तशक्ती देऊन चालवितो. बघा, तो काहीच करत नाही, पण त्याच्या योग सामर्थ्याने त्यांनी काय केलंय? ह्या जगाला आपलं स्वतःचं अंशरूपी चैतन्य दिलं, म्हणजे चित्तशक्ती दिली, आणि त्यांनी सगळं हे जगत चालवतो. म्हणून सगळं चालतंय, बोलतंय, हलतंय, बोलतंय का नाही, खातंय, पितंय, उडी हाणतात, सगळं कशामुळं? त्याच्या सामर्थ्यामुळे, त्याच्या शक्तीमुळे. त्याची शक्ती काय झाली? गेली की ही ते लगेच जड होऊन जात. म्हणून तर जगाची अशी निर्मिती होते. अशा त्या भगवानच्या पुढील 2 श्लोकांमध्ये त्याचं गुणकीर्तीने वर्णन करतो. असा असणारा परमात्मा, त्याच्या शक्तीमुळं हे जगताची निर्मिती झाली, आणि त्या भगवंतांची आणखीन पुढील 2 श्लोकांमध्ये काय करतो? त्याची गुणकीर्ती म्हणजे त्याची गुणाची कीर्ती सांगतो. म्हणले ऐका, म्हणले आता पुढचं. येत काया येश भुवन त्रयासन्न विशो, येशेंद्रियास्तनो भूता न भूयो इंद्रियानी, ज्ञानम स्वतः श्वसनंतो बलमोजा यहा सत्व दिवी स्थितील योगद्वा आदि करता आधावभुच्च हृती राजसाय सर्गे विष्णू स्थितो कृतपर्तीर द्विज धर्म सेतु रुद्रपयाया तमसाः पुरुषाः स आद्य इत्यं भूतवास्तियतलिया सततं प्रजासु
श्लोक क्रमांक 4 आणि 5. ज्याच्या शरीरात हे सारे त्रिभुवन सन्निविष्ट आहे म्हणजे समाविष्ट आहे, ज्याच्या इंद्रियांनी सर्व जीवांची व समाजाची 2 प्रकारची इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय झाली व ज्याच्यापासून प्राणांचे ज्ञान झाले, ते ज्याच्या श्वासापासून म्हणजेच प्राणापासून सर्व प्राण्यांचा देह इंद्रिय यांची शक्ती व क्रिया उत्पन्न झाली व जो सत्व आदी गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती लय यांचा आधिकर्ता आहे, ज्याच्या रजगुणाने आरंभी हा या जगाच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव उत्पन्न झाला, त्याच्याच सत्वगुणाने जग टिकण्यासाठी यज्ञाचे फल देणारा ब्राह्मण व त्याचे धर्म याचा पालक असा विष्णू उत्पन्न झाला, तसेच तम गुणाने सृष्टीचा नाश करण्यासाठी रुद्र झाला. याप्रमाणे ब्रह्मादिकांची ज्या योगाने प्रजामध्ये सतत उत्पत्ती स्थिती आणि लय होतात तो आद्य पुरुष होय. असा सरळ सरळ त्या 2 श्लोकाचा अर्थ. त्रैलोक्य वशे जे काही त्याचे शरीर त्याचे पाही, ज्याचे नियोगे देही ठाईच्या ठाई वर्तती. त्रैलोक्य म्हणजे काही सगळे, त्रैलोक्य म्हणजे काय, जे सगळं वसते, जे काय ब्रह्मांडामध्ये आहे ना, हे तिन्ही लोक त्याचे सारे शरीरच आहे. हे ब्रह्मांड म्हणजे काय, त्या परमात्म्याचं शरीरच आहे व ज्याच्या सत्तेने सर्व देहधारी आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात. कोणाच्या सत्तेमुळं, त्याच्या सत्तेमुळे सगळे व्यवहार चाललेत ना व्यवस्थित. जसं पाणी पृथ्वीला गिळत नाही, वास्तविक पाहता माती पाण्यामध्ये टिकते का, लगेच विरघळून जाते. पण त्याने धर्म सोडला का, पाण्याने त्याचा पार केलं का, त्याने त्याचा धर्म पाळलाय पाण्याने, त्याला जेवढी मर्यादा दिली त्या मर्यादेच्या पलीकडे जात नाही. कारण पृथ्वीवर ते पाणी जास्त आहे पृथ्वीपेक्षा, का नाही, जमिनीपेक्षा भूभागापेक्षा पाणी जास्त आहे. पण ते पाणी मातीला काय होत नाही, विरघळलीत नाही का, कारण त्याला जेवढी मर्यादा दिली ते मर्यादेचं उल्लंघन करत नाही. त्या असे हे सगळे सत्तेने, त्याच्या सत्तेने हे देहधारी आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात. मग पाणी असेल, पृथ्वी असेल, अग्नी असेल, वायू असेल, हे जे आहेत ना, हे आपापल्या सत्तेने ज्याला जशी मर्यादा घालून दिलेली ना, त्या मर्यादेमध्ये राहून त्यांचे व्यवहार करतात. ते कुणामुळे करते ते व्यवहार, त्याच्या शक्तीमुळे बरं का, त्याच्या सामर्थ्यामुळे, त्या पुरुषाच्या सामर्थ्यामुळे. पुरुष म्हणजे कोण, तो आत्मस्वरूपात असणारा ते ब्रह्म, तोच परमात्मा असणारा तो, त्याचं सामर्थ्य हे सगळं. ब्रह्मादिक तनुधारी त्यांच्या ज्ञान कर्मेंद्रियाची थोरी, ज्याची इंद्रिय विकारी निज व्यापारी वर्तती. ज्याच्या इंद्रियामुळे ब्रह्मादी जीवांची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे कार्यशील राहतात. कुणामुळं, ज्याच्या इंद्रियामुळे ब्रह्मादी. आता मला सांगा, हे सगळं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड म्हणजे कुणाचं शरीर झालं, त्या परमात्म्याचं झालं. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी हे सगळे काय येतं, जे जीव असतील, जे भूती असतील का नाही, जे जे आकार दिसतात आपल्याला, हे सगळे काय झाले, त्याचे इंद्रिय झाले. आणि ह्या सगळ्या इंद्रियामुळं ह्या सगळ्या जीवांची ज्ञानेंद्रिय बरं का, हे काही सगळ्या, हे ब्रह्मादीचे जीव येतं, ही त्यांची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळे कार्यशील राहतात. कोणामुळं, त्याच्यामुळं. मग आता आपला डोळा पाहायचं काम करतो, कान ऐकायचं काम करतो, नाक श्वास घ्यायचं काम करतं, जीभ चव घ्यायचं काम करते, त्वचा स्पर्श जाणवायचं काम करते. हे जे ज्ञानेंद्रिय येतं. कर्म इंद्रिय पायाने चालायचं, हाताने द्यायचं घ्यायचं का नाही, देवण घेवण करायची, हे बाकीचे काय जे कर्मेंद्रिय येतं, हे सगळे जे जे कार्य करतात ते कोणाच्या शक्तीमुळे करतात, त्याच्या शक्तीमुळे करतात. म्हणून तर त्याला म्हणले चाले हे शरीर कोणाची सत्ते. म्हणून तर काय सांगते साधू संत, चाले हे शरीर कोणाची सत्ते. कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतं, तर त्याच्या सत्तेने चालतं. का चालतं, त्याच्या शक्तीने काय चालतं, त्याच्या सत्तेने, कारण सगळं त्याचे सामर्थ्य याच्यामध्ये आहे म्हणून त्याच्या सत्तेने चालतं. कसं सामर्थ्य त्याचं याच्यामध्ये, तर त्याचं हे जे ब्रह्मांड म्हणजे हे त्याचं शरीर आहे, आणि हे शरीरामध्ये त्याने काय दिले, फक्त एक थोडीसं अंशरूपी शक्तीचे सामर्थ्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे, म्हणून हे सगळं कार्य करायला लागले. फक्त अंशरूपी बरं का, अंशरूपी असा उल्लेख करतोय मी, कारण तिथं आलेलं आहे काय, अंशाने त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हे काय इथं स्वतःच्या अंशाने ते लिहिलेले त्याच्यामध्ये प्रवेश केला. मग जो जगाचे नयनाचा नयन, जो जगाच्या घ्राणाचे घ्राण, जो जगाच्या श्रवणाचे श्रवण, रसनेची जाण रसना जो का. मग जो जगातील सर्वांच्या डोळामागील डोळा, म्हणजे काय, जगातील सर्वांचा डोळ्यामागील डोळा म्हणजे हा जो डोळा आहे आपण म्हणतो, हा डोळा कोणामुळे पाहतोय, त्याच्यामुळे पाहतो, म्हणून त्याच्या मागचा असणारा डोळा तो आहे. कोण, तो परमात्मा. नाकाचे कानाचे जिभेचे ज्या अधिष्ठान आहे, म्हणजे कोण, तो परमात्मा. जो जगाचा हातांचे हात,
ज्याचे पाय जगाच्या पायात, जो वाचेची वाचा निश्चित, येव उभय इंद्रियांत इंद्रिये ज्याची, ज्याचे हात पाय जगाच्या हातपायात वर्ततात. बघा, हे सगळे हातपाय कोणाच्या? जगाच्या हातपायामध्ये वर्ततात. म्हणजे ह्या सगळ्या जगाचे जेवढे काही हातपाय असतील, जेवढे काही इंद्रिय असतील, हे सगळे कोणाचे झाले? आपण कोणाचे म्हणतो? मग आपली फसगती का नाही? सांगा बरं, ही भ्रांती आहे का नाही आपल्यापाशी? सगळे कोणाचे? त्याचेच आहेत ना. शिव हात कोणाचा आहे? त्याचाच आहे. हा पाय कोणाचा आहे? त्याचाच आहे. म्हणून तो एकनाथ महाराज श्रोत्याला काय सांगितलंय की फक्त जड आहे म्हणले, जड मड आहे म्हणले फक्त. पण त्याला बोलावणार कोणी म्हणले? तो सद्गुरु जनार्दनी म्हणले. सांगितले का नाही सुरुवातीला आज? का तसं म्हणले? का तर हा सगळा कोण आहे? हात पाय जगाच्या जगामध्ये जेवढं काही वर्तन करतंय ना, हे सगळं त्याची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे सगळे कोणाची? त्याची. सर्व प्राण्यांच्या बाबतीत तो इंद्रिय झाली आहे. बघा, सगळ्या प्राण्यांच्या, सगळ्या म्हणजे असं नाही फक्त माणसामध्येच, जेवढे काही जीव असतील, अगदी म्हणजे जे दिसत नाही त्याच्यापासून तर जे दिसतात, जे आपल्या डोळ्याच्या आवेगेमध्ये येत नाहीत, अशापर्यंत जेवढे काही जे आहे हे सगळं कोण झालाय? तो झालेला आहे. आता सांगा बरं, इथं काय राहिलं वेगळं शेपरेट परत? आणि अनुभव तरी काय यायचं राहिला? सांगा मला तुम्ही. आता ह्याच्यापेक्षा काय वेगळा अनुभव पाहिजे आपल्याला? जीवाच्या ठाई. आणि तरी आपण वाद बसलो, आम्ही तुम्ही मुसलमान, आम्ही हिंदू, तुम्ही ख्रिश्चन, आम्ही हिंदू का नाही, आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही शीख, आम्ही ईसाई, आणि आपण इथं वाद बरं बसलो. अहो, हा सगळ्याचा बाप तो आहे ना. सगळं त्याचा खेळ आहे, सगळं त्याची इंद्रिय येतं. मग मला सांगा बरं, मग हे सगळा हा परमात्मा असणारा, हे सगळं त्याची इंद्रिय येतं, कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे कुणाची? सगळं त्या परमात्म्याचे येतं. मग ह्यातल्या एखाद्या जीवाला जर आपल्याकडे त्रास झाला तर कोणाला त्रास झाला? तो परमात्म्याला झाला. एखादं इंद्रिय, आपण एखादं झाड कापून काढलं विनाकारण, कुणाचं इंद्रिय कापून काढलं आपण? त्याच काढला. काय जर आपल्या पायावरचा एखादा पायावर आलेला केस आपला, तो जसं उपटला जोराने, आपल्याला किती त्रास होतो? नाही होतो का नाही त्रास? तसं मग ह्या सृष्टीमधलं जर एखादं झाड आपण कापून दुपटून काढलं किंवा एखाद्या प्राण्याला मारलं तर मग ते त्रास होत नाही का? सरत नाही का त्याला? चलतं ना आपला हा केसाच उपटलं म्हणजे. तसं त्याला मग ही सगळे रोम, जेवढे त्या परमात्म्याचे रोम आहेत ना, हे रोम म्हणजे सगळे काय तर हे सगळे इंद्रिय आहेत त्याचे, म्हणजे काय जीव आहेत सगळ्याच्यावरचे, बुथे आहेत सगळे. म्हणून जीवाच्या ठाई जे का ज्ञान, ते हे त्याचे ज्ञाने जाण, त्याशी ज्ञानदाता नाही आण, सोय ज्ञान घन स्वभवतांची. ज्याच्या ज्ञानवत्तेने जीवामध्ये ज्ञान प्रकट होते. बघा, ज्यामुळे आपण म्हणतो मेले हुशार आहे, मेले असा आहे, मला लय प्रवचन चांगलं करता येतं, मला लय कीर्तन चांगलं करता येतं का नाही, मी शाळेमध्ये लय हुशार होतो, आता मी एक नंबरने मी असतो, माझ्याशिवाय कोणाला बोलता येत नाही का नाही, असं जे आपण म्हणतो ना, हे ज्ञान झालं. अनेक प्रकारचे ज्ञान असतील, परमार्थिक ज्ञान असेल, व्यावहारिक ज्ञान असेल, हे सगळे ज्ञान आहे. हे सगळे ज्ञान कुणाच्या सत्तेमुळे येतं? त्याच्या सत्तेमुळे येतं. कारण ज्याच्या ज्ञानवत्तेने जीवामध्ये ज्ञान प्रकट होते. म्हणजे काय? त्याच्या ज्ञानामुळं आपल्या ठिकाणी ज्ञान प्रकट होतं. खाण्याचे ज्ञान आपल्याला होतं, पाणी पिण्याचं ज्ञान आपल्याला होतं का नाही, अनेक प्रकारचे इंद्रिय येतं आपले, जे हे येतं ते सगळे इंद्रियांनी कर्म करायचं ज्ञान कोणामुळे होतं आपल्याला? त्याच्यामुळे होतं. सांगा बरं, जन्माला आलेल्या बाळाला दूध प्यायचं सांगावं लागतं का? बाकीचं काय कळतं का त्याला? पण ते कसं कळतं त्याला? मग तेवढं त्यावेळी त्याला ते ज्ञान व्हायचं की कोणाची शक्ती आहे, नाही तर कळलं असतं का? मला सांग, गाय जे गेली, गायचं वासरू लगेच उभं राहायला लागलं, ते कुठं जात आधी? कसं खालीच पुस्तक नाही. मग ही कोणाची शक्ती आहे? बरं, त्याला पियायचं लगेच तोंडातलं जिबीने आपण खाली स्तनाच्या खाली जिब लावा आणि मग आपण मुठू प्यावा. हे तेवढं लहान जीवाला कळत असतं का? पण ती पेता का नाही बरोबर तसं? मग ही ज्ञान शक्ती कोणाची? त्याचीच आहे. म्हणजे हे सगळे ज्ञान येतं, हे सगळे ज्ञान त्याच्या ज्ञानामुळे प्रकट झालेत. ज्याला दुसरा कोणी ज्ञान देणारा नसून, बघा, म्हणजे ह्या सगळ्या इंद्रियांना, ह्या सगळ्या जीवांना दुसरा कोणीही ज्ञान देणारा नाही. तो स्वतः संपूर्ण ज्ञानरूप आहे. याला दुसऱ्याच्या शक्तीची गरज आहे का? नाही, दुसऱ्या कोणी नाहीच तो सोडून. म्हणून याला काय म्हणलंय? हाच पूर्णपणे ज्ञानरूप आहे, म्हणून त्याला ज्ञानस्वरूप म्हणलंय. कशामुळे म्हणलं त्याला ज्ञानस्वरूप? त्याच्यामुळे त्याला म्हणलंय. इथे का लक्षात येते ना? समजतंय का? ज्याचे प्राणी जाण, जगाचा चळे प्राण, बळ तेज क्रियाचरण, जगाशी संपूर्ण ज्याचे प्राणच जगात सर्वांच्या प्राणरूपाने व्यापार करतात. बघा, ज्याचे प्राण जगात सर्वांच्या प्राणरूपाने, मग तो असणारा परमात्मा, हे शरीर, हे ब्रह्मांड म्हणजे त्याचं शरीर झालं. मग हे शरीर झालं म्हणजे त्याला श्वास घ्यावा लागतो का नाही? घ्यावा लागतो. मग त्याचा जो श्वास चाललाय, म्हणजे हे या ब्रह्मांडामध्ये असणारी सगळी हवा, हा सगळा प्राण जो आपण घेतो ना, हा प्राण कोणाचा आहे? त्याने श्वास घेतला, मग त्याने घेतलं, मग त्याने काय केलंय?
तो प्राण घेतोय सोडतोय म्हणून तो आपल्याला मिळायला लागलाय. म्हणजे कुणामुळे झाला तो? त्याच्यामुळे झाला. कारण प्राण आहे तोच झालाय. आणि ज्याच्या बळाने सर्व जगात शारीरिक व बौद्धिक जे बल प्राप्ती होतात, म्हणजे शारीरिक कष्ट, बुद्धी होते, शारीरिक बल, बुद्धीचे बल, हे जेवढे काय प्राप्त झालं असेल हे कुणामुळं? त्याच्यामुळे प्राप्त झालंय. मग त्याच्यामुळे जगाचा सर्व व्यवहार चालतो. जेवढ्या जगतामध्ये चलन काय होती, घडणचलन होती ना, सगळे कुणामुळे होती? त्याच्या सत्तेमुळे होती. येते लक्षात? रज तम सत्वादी गुणयुक्त उत्पत्ती स्थिती प्रलयात मुळी आदी करता भगवंत जाणतो निश्चित पुरुष अवतार. तसेच उत्पत्ती, स्थिती व लय हे ज्याच्या ठिकाणाच्या रज सत्व तम या गुणांनी होतात. उत्पत्ती म्हणजे निर्माण होणं, स्थिती म्हणजे स्थिर राहणं, आणि लय म्हणजे नाश होणं. हे ज्याच्या ठिकाणच्या रज हे कशामुळे होतंय? ज्या ठिकाणी जे जे गुण आहेत ना, रजगुण, सत्वगुण आणि तमगुण, त्या गुणामुळे ह्या गोष्टी होत असतात. जन्माला यायचं, स्थिर राहायचं आणि नष्ट व्हायचं, हे 3 गुणामुळे ह्या गोष्टी होतात. म्हणजे तोच असणारा आदिकर्ता भगवान पुरुष अवतार आहे. म्हणून सगळ्याचा आदिकर्ता असणारा जो भगवान आहे तोच कोण आहे? पुरुष अवतार आहे. म्हणून त्याला पुरुष अवतार म्हणले. सगळ्यात पहिला अवतार हा त्याचा आहे. सगळ्यात पहिला अवतार कोणता आहे? पुरुष अवतार आहे ह्या परमात्म्याचा. सत्वादी त्रिगुणावस्था उत्पत्ती स्थिती लय करता तेही गुणावतार कथा एक नृपनाथा सांगेन हे राजा. ज्या सत्वादी त्रिगुणांच्या अवस्थेने, बघा सत्वादी म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण, ह्या 3 गुणामुळे ज्या त्याच्या अवस्थेने जगाची उत्पत्ती, म्हणजे या 3 गुणामुळे काय होतं? जगाची उत्पत्ती, स्थिती, लय होतो. तीच गुणरूप अवतारांची कथा मी तुला आता सांगतो. मग आता काय होतं? ह्या 3 गुणामुळे सगळे जीवसृष्टी ना, ह्या सृष्टीमध्ये जेवढे काही जीव आहेत हे 3 गुणामुळे कार्य करतात. बघा 3 गुणामुळे जन्माला यायचं, स्थिर राहायचं आणि मरायचं. जन्माला आल्यानंतर सुद्धा कोणी काय पळायचं, कोण किती पळतो ती त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणावरती अवलंबून आहे. जसं तुमच्या गाडी, लहान मुलांची खेळायची गाडी आहे किंवा आपल्या मोठ्या गाड्या येतात, तिच्यामध्ये जेवढे पेट्रोल आहे, त्या गाडीमध्ये जेवढे पेट्रोल आहे तेवढं तिचं सामर्थ्य जाण्याचं कुठपर्यंत जायचंय ते, बरोबर का नाही? मग तसं रजगुण, तमगुण आणि सत्वगुण म्हणजे काय? त्यातलं पेट्रोल आहे, त्यानुसार ती कार्य करतं बघा शरीर. मग मला सांगा, आता जसं विहिरीचं पाणी एकच असतं, पण तेच पाणी आपण मिरचीला दिलं की ती मिरची तिखट होती, ऊसाला दिलं की ऊस गोड होतो, आणि कारला दिलं की कारलं गोड. पाणी मात्र एकच आहे, पण त्याच्या गुणानुसार ते त्या पद्धतीने ते चवीला तयार झालं. मग मिरचीचं गुण आहे काय? तिखट, म्हणून ते तिखट लागायला लागलं. कारल्याचं गुण आहे कडूपणा, म्हणून ते कडू लागायला लागलं. ऊसाचा गुण काय? गोड आहे, म्हणून ती गोड लागायला लागलं. म्हणून ही रजगुण, सत्वगुण, तमगुण, त्यानुसार ज्याच्या ठिकाणी जो गुण असेल त्यानुसार ते पद्धतीने ती कार्य करतं. म्हणजे मला यायला, आणि प्रत्येक ठिकाणी 3 गुण असतात, पण प्रत्येकाचे गुण कमी जास्त प्रमाणामध्ये असते. कोणता गुण कसा आहे ते प्रत्येकाच्या नुसार अवलंबून असतं. म्हणून आता ती कशी असते ते तुला सांगतो. म्हणजे आलं लक्षात? तोची आदिकल्पी उत्पत्ती रजगुणे राजेसा शक्ती सोय झाला शेतधृते ब्रह्मा म्हणती जयाते. पहिल्या कल्पात रजगुणाने भगवान राजशी शक्ती धारण करून सृष्टीकर्ता बांधला. आता अशा अनेक कल्प झालेत, अनेक कल्प होंगलेत आतापर्यंत. आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस ही ब्रह्मांड तयार झालं, ब्रह्मांड तयार झाल्यावर पहिलं कल्प आलं, सुरुवात झाली ना. मग पहिलं कल्प आलं, पहिल्या कल्पामध्ये रजगुणाने भगवान राजशी शक्ती धारण करून, म्हणजे राजशी शक्ती, रजगुण धारण केला भगवंतानी, आणि रजगुणाने राजशक्ती शक्ती म्हणजे राजशक्तीला धारण करून सृष्टीकर्ता बांधला. म्हणजे रजगुणाची शक्ती तयार घेऊन तो सृष्टीकर्ता झाला, आणि त्या सृष्टीचे व प्राण्यांच्या आणि वस्तूंच्या आपापल्या धर्मस्थितीचे पालन करण्यासाठी सत्वगुणांचे स्वरूप असा तो श्रीविष्णू झाला. म्हणजे बघा, आता रजगुण कुणी धारण केला? त्यांनी धारण केला. म्हणजे रजगुण त्यांनी धारण केला आणि ब्रह्मदेवाच्या रूपाने अवताराला आला. पहिल्या कल्पामध्ये बरं का, कोणाच्या रूपाने अवताराला आला? ब्रह्मदेवाच्या. पुढं त्यांनीच काय केला परत? मग आता सृष्टी तयार झाली, ब्रह्मदेव तयार झाला, त्यांनी सृष्टी तयार केली. आता सृष्टी तयार केल्यानंतर मग आता तिला स्थिर करायचं काम कोणाकडे आलं? मग स्थिर करण्यासाठी सत्वगुणाची गरज पडली. म्हणून ज्याने परत त्यांनी काय केलं? सत्वगुणाचा अंगीकार केला आणि विष्णू म्हणून जन्माला आला. इथे का लक्षात? पहिला रजगुण त्यांनी धारण केला म्हणून ब्रह्मदेव जन्माला आला,
त्यांनीच परत सत्वगुण आता ती सृष्टी तयार केली त्यांनी ब्रह्मदेवाने. पण आता सृष्टी तयार केली, पण आता पुढे त्याचं काय करायचंय, त्याचं स्थिरकरण करायचंय ना, तिचं पालन पोषण करायचंय. म्हणून तिला मग आता काय सत्वगुणाची गरज पडली. म्हणून तोच असणारा परमात्मा सत्वगुणाचं त्यांनी धारण केलं, अंगीकार केला, आणि कोण झाला तो विष्णू झाला. आलं का लक्षात? तो द्विज धर्म प्रतिपाळनो यज्ञ भोक्ता श्री विष्णू देखता धर्माचा अवगुणू अवतारे नारायणो नानावतारी. मग तो विष्णू ब्राह्मण धर्माचा पालक आहे. बघा, असणारा तो विष्णू ते काय केलंय, ब्राह्मण धर्माचं त्यांनी पालन केलंय. म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञात अर्पण केलेले द्रव्य तो ग्रहण करतो. त्याचं खाद्य काय आहे, जे ब्राह्मण येतं, ब्राह्मण यज्ञ करतात आणि यज्ञामध्ये जे हवन करतात ना त्याचं ते खाद्य आहे, कोणाचं, विष्णूचं. मग धर्माचा राज झाला की तोच विष्णू पृथ्वीवर अवतार घेऊन येतो व धर्माची स्थापना करतो. मग कधी कधी धर्मावर काय होतं, ग्लानी येते, ग्लानी, यदा यदा धर्मस्य, का नाही, म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते ना, म्हणजे काय, धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो, त्या त्यावेळेस धर्मावर काही तर संकट येतं, त्या त्यावेळी तो विष्णू काय होतो, अवतार धारण करून धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. लक्षात येते का ते परमात्म्याने कसे कसे अवतार धारण केले? कारण राजाचा प्रश्न आहे ना, त्या भगवंतांचं चरित्र मला सांगा, असं असणार जे परमात्मा आहे त्याने हरीने कसे अवतार धारण केलेत ते मला सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर देते बरं काही, कारण दुमिल नारायण. तोची या सृष्टीचे प्रांती तमगुणे तामसा शक्ती सोय झाला रुद्रमूर्ती सकळ कल्पांती निर्दाळी तो. आता सृष्टीचा नियत केला, पण आता गंमत अशी होती, ही सृष्टी तयार झाली, तिचं स्थिर झालं, तिचं पालन पोषण झालं, ती स्थिर झाली, पण ती नुसतंच वाढत चाललं ना, तिचं रासही होत गेला पाहिजे परत. म्हणजे एखादी वस्तू तयार झाली की तिचा नाश झाला पाहिजे, पण नाश होण्याच्या आधी परत तिच्यापासून दुसरी वस्तू तयार झाली पाहिजे. म्हणजे समज आता एक स्त्री आणि एक पुरुष आहे, त्यांच्यापासून संतती तयार झाली, पण संतती आता त्या संततीपासून परत पुढे संतती तयार होणार आहे, पण जी मागची आहे तिचा पण नाश झाला पाहिजे ना. म्हणून आता त्यांचा नाश कसा करायचा, म्हणून त्यांचा नाश करायचा तोच असणारा परमात्मा परत त्यांनी तमगुणाचा अंगीकार केला आणि रुद्र म्हणून जन्माला आला, अवताराला आला. कोण आता कोण झाले, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव, 3 देव झाले का? कधी? मग आता ब्रह्मदेवाचं कार्य काय आलं, आता मग त्यांनी तोच असणारा परमात्मा सगळं कोण झाला, ब्रह्म. लक्षात घ्या बरं का, परत मी परत सांगतोय, तोच असणारा परमात्मा निर्गुण निराकार ब्रह्म. त्याच्या ठिकाणी इच्छा तयार झाली, तो मायेचा अंगीकार, माया हीच त्याची एक शक्ती आहे, त्याला महत ब्रह्म म्हणायचं. माया काय, त्याची एक शक्ती आहे, तिला महत ब्रह्म म्हणलंय. आणि ती शक्ती म्हणजे त्याच्या ठिकाणी इच्छा तयार झाली, तीच ब्रह्म आहे, तीच माया आहे, तीच काय, तीच महत ब्रह्म आहे, तिलाच म्हणायचं माया. आणि ते एक होता त्याला अनेक व्हावं वाटलं, म्हणून त्यांनी काय झालं, माया कल्पना आली की त्या कल्पनेने लगेच कल्पना केली ब्रह्मंजर्ष. मग हा ब्रह्मज्ञ कोण झाला, तोच झाला. आणि त्यांनी त्याचा ह्याच्यामध्ये अंश काय केला, एक अंश रूपाने त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याबरोबर मग त्या मायेने ज्यावेळेस त्यांनी प्रवेश त्याच्यामध्ये केला त्यावेळेस त्या मायेने पंचमहाभूते तयार केले, 3 गुण तयार केले. त्याच्या पुढे परत त्याच परमात्म्याने रजगुणाचा अंगीकार केला, ब्रह्मदेव म्हणून जन्माला आला. त्याच परमात्म्याने सत्वगुणाचा अंगीकार केला, विष्णुदेव म्हणून जन्माला आला. त्याच परमात्म्याने तमगुणाचा अंगीकार केला आणि रुद्र म्हणून जन्माला आला. अशा 3 देवांची निर्मिती झाली. म्हणून मग आता ब्रह्मदेवाचं कार्य काय आहे, सृष्टी तयार करायची. विष्णुदेवाचं कार्य काय आहे, तयार केलेल्या सृष्टीचं पालन पोषण करायचं. आणि रुद्राचं कार्य काय आहे, ही तयार झालेली सृष्टी तिचा नाश करायचा. म्हणजे अशा पद्धतीने सृष्टी तयार झाली, तिचं पालन पोषणही झालंय आणि नाश करण्याची पण व्यवस्था, अशी 3 व्यवस्था त्या ठिकाणी तयार झाल्या. इथपर्यंत आलं. आणि तोच असणारा जे विष्णू आहे, मग ही सृष्टी तयार करत त्याच्याकडे कार्य कोणतं आहे, विष्णूकडे सत्वगुणाचा ज्यांनी अंगीकार केलाय त्याच्याकडे कार्य कोणतं दिलंय, त्याचं पालन पोषण करायचं. मग ते पालन पोषण करत असताना जर त्या पालन पोषण करत असताना त्यांनी काही नियम घालून दिलेले आहेत धर्माचे. मग त्या धर्मावर जर त्यांनी जे घातलेले नियम येतात त्या नियमावरती जर काही संकट आलं, तो हाच काय करतो, पुढे अवतार धारण करून येत असतो. मग राम म्हणून आला, कृष्ण म्हणून आला, का नाही, असे अनेक अवतार त्याची झालेले, ते पुढे येईल बघा आता ते. अशा पद्धतीने ही 3 देवांचा निर्मिती झाली, त्यांना ते कार्य मिळालं. येते का लक्षात येते का? सोपा विषय आता समजायला, काय अवघड नाही. जो शेताची पेरणी करे तोची राखे देखे सोकरी तोची वाळलेल्या वरे सवंगणी करी सर्वांची. म्हणजे थोडक्यात ही कसं होतंय त्यांनी सांगितलं. एखादा शेतकरी काय करतो, धान्याची पेरणी करतो.
पेरणी केल्यावर ते उगून येतं. उगून आल्यानंतर त्याचं खुरपणे, त्याला खत, त्याला पाणी द्यायचं, त्याला रानात मोठं करायचं, त्याला बाकीच्या ह्याच्यापासून जनावरांपासून वाचवायचं, रोग, किडा, मुंगी याच्यापासून त्याचं रक्षण करायचं. आणि रक्षण केलेल्या त्या पिकाचं शेवटी तोच कापून घेतो. पीक ह्याला आलो कशाला, हा तोच कापून घेतो त्याला, का नाही. त्या पद्धतीने हा एकच असताना परमात्मा तो काय करतो, सृष्टीच्या रूपाने जन्माला घालतो, विष्णूच्या रूपाने त्याचं पालन पोषण करतो, आणि शेवटी तोच कापून घेतो रुद्राच्या रूपाने. आलं की लक्षात. मग तेवी उत्पत्ती काळ तोची ब्रह्मा, स्थिती काळी तोची विष्णू नामा, प्रळय काळ हे रुद्र प्रेमा, या पुरुषोत्तमा तेची नामे. त्याचप्रमाणे तो भगवान पुरुष ब्रह्म, विष्णू व रुद्र होऊन उत्पत्ती स्थिती काळ लय करतो. म्हणजे काय बघा, काय सांगितलंय, तोच असणारा सगळं तोच करतोय. या लागी तो आधी करता, श्रुती शास्त्री दृढ वार्ता, दक्ष कश्यपादिक कर्तव्यता, त्यांची समर्था याचेनी. म्हणूनच वेदशास्त्राधिकात ज्याला आधी करता म्हटले आहे, म्हणजे शास्त्राने त्याला, वेदाने काय म्हणलंय, वेद असते, श्रुती असते, हे जे शास्त्र येतं, त्या शास्त्राने त्याला काय म्हणलं, आधी करता, सगळ्यांचा आधी असणारा, असा करणार, सगळ्यांचा आधी असणारा, आणि त्यांनीच काय केलेलं आहे, करता झालाय, सगळ्या सृष्टीचा तो करता झालाय. आणि म्हणून म्हटले आहे, म्हणून दक्ष, कश्यप, प्रजापती यांच्या सामर्थ्याने प्रजा निर्माण करण्याचे सामर्थ्य येते. बघा, मग त्याच्यामध्ये परत दक्ष, कश्यप, प्रजापती हे कोण झाले, तोच झालाय. आणि त्यांच्या सामर्थ्याने काय होतं, या प्रजेला निर्माण करण्याचे सामर्थ्य. त्यामुळे प्रजा तयार व्हायला लागली. मनुष्य जन्माला झाले, प्राणी जन्माला आले, वनस्पती जन्माला आल्या, का नाही. पाण्यातले जीवाणू, किडा, मुंगी सगळे, म्हणजे 4 खाणीचे, का नाही, जारज, अंगद, स्वेद आणि उद्भिद 4 खाणीचे प्राणी जन्माला आले. या परी विचारिता हाची एक सकळ करता, या वाचून कर्तव्यता अनुमात्रता नव्हे आना. अर्थात एक जर चांगलंच पहिल्यापासून तर शेवटपर्यंत जर विचार केला, तर ह्या सगळ्यांचा विचार केला चांगला बरं का. चांगला जर विचार केला सुरुवातीपासून, आता आपण जे बघितलं ना, म्हणजे त्या निर्गुण ब्रह्मापासून तर आतापर्यंत सगळा विचार जर केला प्रजा निर्माण करण्यापर्यंत, तर ह्या सगळ्यांचा करता कोण आहे, हा एकच आहे. सगळ्यांचा करता कोण आहे, हा एकच आहे. मग याच्या वाचून दुसऱ्या कोणालाही अनुमात्र हे कर्तव्य नाही, कर्तृत्व नाही. ह्याच्याशिवाय दुसऱ्याने कोणीच काही केलेलं नाही, कारण दुसरं कोणी असायला तर पाहिजे ना करायला, म्हणून दुसरं कोणालाच कर्तृत्व नाही. म्हणजे हा सगळा करणारा कोण आहे, तोच आहे. ज्याला मला कोण घालतोय, पालन पोषण कोण करतोय, आणि नाश कोण करतोय, तोच करतोय. बरं, जन्माला येतो कोणाच्या रूपाने, तोच जन्माला येतोय, आणि घालतोय पण कोण, तोच. पालन पोषण कोण करतोय, तोच करतोय, आणि कुणाचं करतोय त्याच करतोय, आणि नाश कोण करतोय, तोच करतोय, कुणाचा करतोय त्याच करतोय. असा असणारा त्याचा हा खेळ चाललेला आहे त्या परमात्म्याचा. जो सृष्टीपूर्वी स्वयंभ असे, जेने उत्पत्ती स्थिती प्रळयो भाषे, तोची आधी करता अनयाशे, तोची निजांशे पुरुषावतार. मग जो सृष्टीच्या पूर्वी एकटा स्वयंप्रकाश होता. बघा, मग ही सृष्टी सगळी तयार होण्याच्या आधी तो कसा होता, आधी स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश म्हणजे सोन्यानी, स्वतःच एक आत्मज्ञानी असणारा, एक ज्ञान, थोडक्यात ज्ञान म्हणा त्याला. वर सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामुळे उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे होताना दिसतात. कोणामुळं, त्याच्यामुळं. मग तोच आधी करता असून, म्हणजे सगळ्याचा करता कोण झाला, सगळ्यांचा आधी असणार करता कोण झाला, तोच झाला. म्हणून तोच पुरुष नामक अवतार होय. त्यामुळे त्यालाच म्हणायचं पुरुष नावाचा अवतार तोच झाला पहिला. असा असणार त्या परमात्म्याचा पहिला अवतार, पुरुष नावाचा. म्हणून त्याला उत्तम पुरुष पण म्हणते. काय, पुरुष उत्तम, पुरुषोत्तम पण नाव आहे त्याला त्यासाठीच. एक राया अति विचित्र, जे परिसता पुण्य पवित्र, तो नारायणाचा अवतार, ज्याचे चरित्र अलौकिक. हे राजा, मी तुला आश्चर्यकारक असा नारायण नामक अवतार वर्णन करून सांगतो. बघा काय सांगतो म्हणजे, बघा आता काय म्हणते ते द्रुमिल मुनी नाही का, द्रुमिल मुनी काय सांगतात, हे राजा तुला मी आश्चर्यकारक असणारा त्या नारायण नामाचा अवतार सांगतो मी तुला. त्याचं वर्णन, त्याचे तू चरित्र अलौकिक असून पवित्र आणि पुण्यकारक आहे. बघा, असं असताना ते नारायणाचं चरित्र जर आपण श्रवण केलं तर त्यांनी ते पवित्र करतं आपल्याला, आणि आपलं पुण्य वाढून देतं. धर्मश्य दुक्ष दुहीर तजनिष्ठ मूर्त्या, नारायण नर ऋषी प्रवर प्रशांत हा, नैष्कर्मा लक्षणमुवाच, चचार कर्म योद्यापि, चास्त ऋषीवर्य निषेवितांगा गृही. श्लोक क्रमांक 6.
धर्माची पत्नी, दशकन्या मूर्ती, तिच्या ठिकाणी अतिशय शांती, ऋषी श्रेष्ठ नारायण व नर अशा 2 रूपांनी नारायणाने अवतार घेतला. त्या नारदादिकांनी कर्म करूनही निष्कर्म कसे साधता येते ते सांगितले. मोठमोठे ऋषी अजूनही त्याच्या चरणांची सेवा करतात आणि तो तशा प्रकारचे कर्म अजूनही करीतच आहे. लक्षात घ्या बरं का, मागचं इसरायचं अजिबात मागलं धरून बेरजीला धरून पुढे चालायचं तर आपल्याला मेळ बस नाही ते मेळ बसणार नाही. मग आता ऐका, जो अजन्मा नित्य त्रिभुवनी, जो न जन्मोनी जन्माला योनी, त्यांनी धर्माची धर्मपत्नी केली जननी दशकन्या मूर्ती. हा भगवान आज आहे. आज म्हणजे काय? आज म्हणजे शिळी बोकड नाही बरं का, आज म्हणजे आधी. आणि त्याला खरे म्हटले म्हणजे जन्म नाही, त्याला जन्म नाही. पण त्याला जन्म नसताना तो जन्म घेतला. तो कसा? बघा, त्याला जन्म नाही पण तो जन्माला आला. त्याला मृत्यू नाही पण तो मरतो. या मूर्ती नावाची दीक्षा प्रजापती कन्या आहे. बघा, मूर्ती या नावाची दक्ष प्रजापतीची कन्या आहे. आणि धर्म हा तिचा पती. धर्म कोण आहे? तिचा पती आहे. धर्म म्हणजे धर्माची स्थापना केली त्यांनी, आणि त्या धर्म म्हणजे हा तिचा पती झाला. आणि मूर्ती या नावाची दक्ष प्रजापती त्याची कन्या झाली. म्हणजेच धर्म आणि मूर्ती हे जोडपे झाले. धर्म आणि मूर्ती काय झाली? हे दोघं जोडपे झाले. मूर्ती स्त्री झाली आणि धर्म पुरुष झाला. धर्म म्हणजे कोणता? आपण म्हणतो ना, धर्माने वागा रे, तुम्ही धर्माने वागा, म्हणजे तो आलं लक्षात. मग ते मूर्ती मातेच्या उदरा नर नारायण अवतारी, एकची दोरे रूपे करी धर्माचे घरी अवतरले. त्या मूर्तीच्या उदरी नारायण एकदम 2 रूपांनी जन्माला आला. बघा, आता तोच असणारा नारायण. आता सगळा कोण झालाय? तोच झालाय का नाही? परत आणखी ना, बरं ही मूर्ती तरी कोण आहे? तोच झालाय. आणि आणि धर्म पण कोण आहे? तोच आहे. मग ह्या दोघांच्या घरी परत तोच आणखी नारायणाच्या रूपाने नारायणाच्या रूपाने जन्माला आला मूर्तीच्या उदरामध्ये, धर्माच्या घरी. म्हणून त्याला नारायण नर अशी 2 बाळे झाली. एक नारायण आणि दुसरा नर अशी 2 बाळे झाली त्यांना. तेने नारदादिकांशी जाण निरूपले नैष्कर्म लक्षण, सोयी आचरले आपण ते कथने कराया. मग असे असणारे जे नर नारायण आहेत त्यांनी नैष्कर्म म्हणजे कर्म कसं घडत असतं, नैष्कर्म लक्षण असणारं कर्म कसं घडतं, आणि असूनही त्याचे बंधन पडलं नाही हे कसे घडते त्याची माहिती त्याचे नारद यांना त्यांनी प्रथम सांगितली. बघा, म्हणजे निष्कर्म लक्षण असणारं जे कर्म आहे ते आपल्याकडनं करायचं आपण, पण त्याचं बंधन आपल्याला पडत नाही. ते कर्म करून आपल्याला त्याचं बंधन पडत नाही. कर्म तर करावंच लागेल, पण ते केलेल्या कर्माचं निष्कर्मतेमध्ये कसं काय त्याचं परिवर्तन होतं, त्याचं बंधन पडत नाही. हे कशा प्रकारे होतं हे त्याची माहिती सगळी नारदाला त्यांनी सांगितली. कुणी? त्या 2 जणांनी, नर आणि नारायणांनी. मग इत्यादी ऋषींनी प्रथम सांगितली व स्वतः पण त्यांनी तसेच कर्म केले. स्वतः पण त्यांनी तसंच केलं, कर्म केले पण निष्काम. म्हणजे ते कर्माचा फळाचं त्यांनी काय केलं नाही, कर्माचं फळ अपेक्षा केली नाही. मग नारायण म्हणेशी कोणे देशी, तो बद्रिकाश्रमी आश्रमवाशी, नारद सनकादिकी ऋषी अद्यापि त्यापाशी सेवेशी असती. बघा, मग तो नारायण कुठे राहतो? तुम्ही विचारताना मग असा असणार नारायण कुठे येतो सांगा बरं आम्हाला. परत तुम्ही विचारता काय, तो नारायण कुठे राहतो? तो बद्रिकाश्रमात राहतो. कुठे राहतो तो? बद्रिकाश्रमामध्ये. नारद, सनक, सनातन इत्यादी ऋषी त्यांची सेवा करीत असतात. नारद मुनी, सनक, सनातन जे आहेत ना, हे 4 जण हे त्यांची काय करतात? सेवा करतात. हे 4 जण, हा एक 5वा. हे ब्रह्मदेवाचे मुलं इथं ऋषी, हे त्यांची सेवा करतात त्या नारायणाची. ते अशी स्वरूपाचे लक्ष, सहजे असे प्रत्यक्ष, ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष, अलक्षाचे लक्ष प्रबोधी सोये. मग हे राजा त्या नारायणाला स्वस्वरूपात साक्षात समजत असते. बघा, मग तो असणारा नारायण आहे त्याचं काय साक्षात तो कोणी स्वस्वरूप आहे, आणि त्याला ते समजते. त्यामुळे तो स्वरूपनिष्ठेचा सिद्धांत सांगतो आणि त्याला त्याचं ज्ञान आहे. परत त्या रूपाने तोच आलेला आहे ना अवताराला स्वरूपाचे. मग त्याला स्वरूपाचं नेमकं खरं मी कोण आहे हे त्याला माहिती आहे चांगलं, म्हणून त्याचा असणाऱ्या स्वरूपाच्या स्वतःच्या स्वरूपाचं तो काय करतो? सिद्धांत सांगतो तो. आणि लक्षणीय नव्हे म्हणजे मनानेही त्याचे ग्रहण करता येत नाही अशा अलक्ष्य ब्रह्म त्याचा तो उपदेश करतो. बघा, जे मनालाही कळत नाही, बुद्धीलाही गोचर आहे असं असणारं ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूपाचा तो उपदेश करतो तो नारायण. म्हणजे तिथून सुरुवात झालं बरं का ज्ञान परंपरा.
आणि त्याची सेवा करणारे ऋषी प्रत्यक्ष ज्ञानासाठी त्याच्यापाशी नित्य संवाद करतात. बघा, मग असं असणारे जे ते नारायण येतं, त्या नारायण तो काय करतो, ब्रह्मस्वरूपाचा उपदेश करतो. त्याला स्वरूपाचं ज्ञान आहे त्याला, आणि स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे तो उपदेश करत असल्यामुळं हे जे बाकीचे ऋषी येतं, हे ऋषी प्रत्यक्ष त्याला ते ज्ञान प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर संवाद करतात. काय करतात? संवाद करतात. ते संवाद केल्याशिवाय ज्ञान तर मिळणार नाही ना, म्हणून त्यांच्याबरोबर ते संवाद करतात. म्हणजे प्रश्न आणि उत्तर विचारतात बाबा, प्रश्न विचारायचे, शंका विचारायच्या, आणि त्याने त्याचं निरसन करायचं. त्यामुळे यांचं ज्ञान काय होतं, वाढत चालतं, परिपक्व होत चालतं, त्यांचं परिपक्व दिशेला जातं ते ज्ञान. मला वाटतं आपण थांबवूयात आता. काय थांबा एक मिनिट, एक दोन बाबे घेऊ. जे स्वरूप लक्षणे जनी ते विषेद करोनी दे वचनी, तेचे अनुग्रहे करोनी अनुभवा आणि तत्काळ ज्ञाते बहुसाल ऋषीशोर, त्याई माझे नारायण अवतार, तेथे वर्तले जे चरित्र अतिविचित्र एक राया. म्हणजे स्वरूप नित्य असणारे, बघा, जे स्वरूप असणार नित्य असणार, ज्ञान दृष्टीने प्रत्ययास येत नाही. बघा, ज्ञान दृष्टीने सोबत काय होतं, अनुभवला येत नाही असं असणार तेच नारायण शब्दाने विषद करतो. बघा, पण त्याच असणारा नारायण शब्दामध्ये ते काय गेलंय, अनुभवाला आणून दिले. ते कळतच ना अजिबात, अगोचर येते. पण असं असणारं स्वरूप त्या नारायण शब्दामध्ये काय गेलंय, त्यांनी उपदेश करून सांगितलाय, आणि अनुग्रह करून त्याचा तात्काळ अनुभव आणून देतो तो. आणि एखाद्याला जे गरज, त्याची तीव्र इच्छा असेल, त्याला एखाद्या शिष्याला त्याची तीव्र इच्छा असेल तर त्याला अनुग्रह करतो, म्हणजे काय करतो, त्याच्यावरती कृपा करतो आणि त्याला ते अनुभवाला आणून देतो लगेच. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान काय करतो, तो त्याला अनुभवाला आणून देतो. मग आता ते कसं अनुभवाला आणून देतो, तो काय करतो, ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.